द डिफरन्स ऑफ द वॉटर लेवल ऑफ टू रिझर्वायर 8 मीटर. काय अर्थ झाला? तो रिझर्वायरची लेवलचा डिफरन्स किती आहे? 8 मीटर. म्हणजे इथे एक पाण्याची लेवल आहे, म्हणजे एक पाण्याचं रिझर्वायर आहे आणि ते पाण्याचं, म्हणजे याचा अर्थ 3 पेपरामध्ये येतोय सरसकट. 101% हा क्वेश्चन येणारा आहे, रिपीट होणार. ठीक आहे, हा क्वेश्चन येणारा आहे. मग आता मला सांगा, डिफरन्स ऑफ द वॉटर लेवल टू रिझर्वायर 8 मीटर आहे. याचा अर्थ असा निघून आला की पाण्याची लेवल जी आहे हे वाला बोलतोय तो, हे किती आहे? HF बराबर 8 मीटर. दे आर कनेक्टेड बाय 40 मीटर लॉंग पाईप. याचा अर्थ ते कनेक्ट कशाने केले? 40 मीटर लॉंग पाईपने. पहिला पाईप जो आहे ना फर्स्ट 25 मीटर लेंथ, टोटल लांबी 40 आहे. पहिला पाईपची लांबी किती आहे? 25. मला सांगा, हा जर का समजा इथून इथपर्यंत 25 मीटर असेल, त्याचा डायमीटर बी दिला असेल त्याने, किती आहे? द डायमीटर ऑफ द पाईप इज 120 mm. मग या 25 मीटरचा डायमीटर D1 दिला आहे आपल्याला 120 mm बाळांनो, म्हणजे 0.12 मीटर. पुढे चला. फॉर रिमेनिंग लेंथ, आता रिमेनिंग लेंथ किती असणार बघू आता. फॉर रिमेनिंग लेंथ डायमीटर 200 mm. याचा अर्थ 120चा डायमीटर किती होऊन गेला? 200. आणि तो किती असणार माझा तुम्ही सांगा? 15 मीटर. हे असणार आहे 15 मीटर लांबी, कारण 40 मीटर आहे ना तो. तर हे 25 झाले ऑलरेडी, हा 15 मीटर. आणि याचा डायमीटर किती आहे? D2 बरोबर 200 mm. 200 mm 0.2 मीटर. ओके ना. 200 mm मध्ये 0.2 मीटर. कॅल्क्युलेट द हेड लॉस इन द इंडिव्हिज्युअल पाईप. टेक डार्सी विजबॅस फ्रिक्शन फॅक्टर 0.032. तो आता तुम्ही बघ म्हणणार की मागच्या उदाहरणामध्ये फ्रिक्शन फॅक्टर दोघं पाईपचा वेगळा दिला होता. इथं दोघांसाठी एकाची किती येतं? 0.032. इथे किती आहे? 0.032. बघा दोघं ठिकाणी सेमच दिसायला भेटणार आहे. तुम्ही म्हणणार एकच दिला आहे म्हणजे दोघांचा एकच आहे असं. मग काय फॉर्म्युला वापरणार सांगा आता? HF बराबर, आणि मायनर लॉस निग्लेक्ट करायला लावले बघा, म्हणजे तुम्हाला तो V1 आणि V2 तसलं घ्यायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो अजून दुसरी बात, तुम्ही ते पहिल्या उदाहरणामध्ये V1 V2 घेतला होता, तो नसता बी नाही घेतला, असं बी केलं असतं तरी सुद्धा उत्तर बरोबर राहिली असती. अजून करून घ्यायचं ना, निग्लेक्ट मायनर लॉस. तुमच्या लक्षात येते का? त्यांनी मेन्शन केलेलं नाही, या पद्धतीने करतात. HF काय? HF इज इक्वल टू FLQ स्क्वेअर. कारण तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावलं त्याने? काय फाइंड आउट केलं? कॅल्क्युलेट हेड लॉस. बघा, ऑल्सो कॅल्क्युलेट हेड लॉस इन द इंडिव्हिज्युअल पाईप, टेक डार्सी वेज. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायला लावले डिस्चार्ज इंटू रिझर्वायरमधला डिस्चार्ज काढायला लावलेला आहे, आणि हेड लॉस काढायचा आहे इंडिव्हिज्युअल पाईपचा. प्रत्येकामध्ये हेड लॉस किती होते तो पण काढायचा आहे, इंडिव्हिज्युअल हेड लॉस. मग बघा ना, FLQ स्क्वेअर डिवाइड बाय 12.1 D⁵ पाईप 1 प्लस FLQ स्क्वेअर डिवाइड बाय 12.1 D⁵ पाईप 2. आणि आपल्याला मायनर लॉस घ्यायचे नाही आहे. मला सांगा, HF किती आहे बाळांनो? पाण्याचा डिफरन्स किती आहे? 8 मीटरचा आहे. हा झाला इथं 8. F किती आहे? F आहे 0.032. लांबी किती पहिल्याची? 25. किती आहे? 25. Q किती माहीत नाही मला? Qचा स्क्वेअर डिवाइड बाय 12.1. डायमीटर किती त्याचा? 0.12. तो 0.12⁵ प्लस F किती आहे? दुसऱ्याचा पण तोच 0.032. लांबी किती त्याची? 15. Q किती आहे? तो Q मला माहिती नाही, Qचा स्क्वेअर डिवाइड बाय 12.1 D⁵ बाळांनो. D किती याचा? 0.2. म्हणजे 0.2चा π. अशा पद्धतीने शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करा आणि याचं उत्तर Q काढून दाखवा. तो Q कसं काढणार बघू आता. आता तुम्हाला डोक्यात गेलं असेल उदाहरण 100%. ओके. 8 अल्फा इक्वल ब्रॅकेट टाकला, मध्ये शिरलो काय बरं का? 0.032 इंटू 25 इंटू अल्फा एक्सचा स्क्वेअर, खाली किती आहे? जिथे दिलं आहे तुम्हाला 12.1 इंटू 0.12⁵ पुढे जाऊया. पुढे काय बरं का? प्लस आहे आपल्याकडे 0.032 इंटू 15. लांबी किती आहे? 15 इंटू अल्फा एक्सचा स्क्वेअर, आणि किती आहे? 12.1 इंटू 0.2⁵ राईट. तो असं करून आपण याला आता शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून डिस्चार्ज भेटून जाईल. पण ते आपलं उत्तर राहणार नाही. अजून आपल्याला त्याने इंडिव्हिज्युअल याचा पण फाइंड आउट करायला लावलेलं आहे. बघू बरं किती आन्सर येतो. थोडा टाईम लागेल. तो Q किती आला आहे बघा? Q येतो आहे आपला 0.0536. थोडासा दम लागतो या गोष्टींसाठी. तो 0.0536 मीटर क्यूब पर सेकंड. आता हे जे आलं, आता Q आला, पण त्यांनी काय म्हणले? ऑल्सो फाइंड द हेड लॉस इन इंडिव्हिज्युअल पाईप. प्रत्येक पाईपला तुम्हाला हेड लॉस पण काढायचा आहे. मग एक काम करा, आता मी फाइंड आउट करतो पाईप 1साठी. HF फॉर पाईप 1. काय फॉर्म्युला आपल्याकडे? FLQचा स्क्वेअर 12.1 D⁵. मग बघा, हे उचलून टाकायचं किती बरं? 0.032 इंटू लांबी किती आहे? 25
डिस्चार्ज आता चालू काढला किती आला 0.0536 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 12.1 इंटू डायमीटर किती त्याचा डायमीटर आहे 0.12⁵ तर आपण काढून बघूया किती येईल बघा तो 0.032 इंटू 25 इंटू 0.05 36 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय काय 12.1 इंटू 0.12⁵ हे आलं पहिल्यामध्ये बघा पहिल्यामध्ये कितीला झाला आहे 7.63 मीटर किती झालं आहे 7.63. आता तुम्ही तोंडी उत्तर सांगून द्यायचं टोटल हेड लॉस किती तुमच्याकडे 8 आणि जर पहिल्यामध्ये 7.63चा होते बाळांनो तर तुम्ही मला सांगा दुसऱ्यात किती होईल मग आपण असं करून घेऊ ना सो देअर फॉर पाईप टू कसं काढता येईल HF बराबर HF1 प्लस HF2 टोटल हेड लॉस कितीचा 8 मीटरचा आहे हे काय 8 मीटर हे 8 मीटरचा आहे तो 8 मीटरचा हेड लॉस मला दिसायला भेटतोय पहिला मी चालू काढला किती काढला हे का HF1 काढला HF1 आणला 7.63 मग एक काम करा इथे लिहून द्या 7.63 आणि हा HF2 होऊन जाईल मग करा बरं HF2 किती येईल आता 0.36 मीटर अशा पद्धतीने प्रत्येक पाईपमधला हेड लॉस देखील आपल्याला काढता येतो.